काय सांगा 1 तारखेला बजेट सादर होतंय. काय नेमकं तुम्हाला वाटतं तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की केंद्र सरकार ज्यावेळेला बजेट वगैरे सादर करत असते त्यावेळी काहीतरी नवीन नवीन गोष्टींचा ते ट्रायल घेत असतात. यावेळेला आमची अशी माफक अपेक्षा आहे की जो GSTचा जो स्लॅब आहे तो कमी व्हावा. मागच्या वेळेला थोडा कमी झाला, पण त्याचा जेवढा आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा काय फायदा झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत त्याचा जे परतावा आहे तो पण लवकरात लवकर मिळावा ही आमची माफक आणि रास्त मागणी आहे. त्याच्यासोबत जे दळणवळणाची जी साधन आहेत, जे जोडण्याची साधनं आहेत, फॉर एक्झाम्पल आपली कोल्हापूरची रेल्वे फक्त दिल्लीला जाण्याच्याकरता आठवड्यातून एकदा असते. त्याच्या तुम्ही फेऱ्या वाढवाव्यात. त्याच्यासोबत जे विमानसेवासुद्धा जरा फेऱ्या वाढवाव्यात हीच आमची माफक अपेक्षा आहे. दादा काय सांगाल? खरं पाहिलं तर तुम्ही प्रवास बराच करत असताय. बरोबर. केंद्रीय अर्थसंकल्प देखील आता सादर होतोय. तुमची आता काय मागणी असणार आहे? आमची मागणी साहेब सर्वसामान्य माणसाचा आता खर्चाकडं लय बाजू सगळी वाला प्रत्येक गोष्टीचा दर वाढत चालला आहे. आता सगळ्यात मोठा विषय म्हणा तर पेट्रोलचा दर. आता सध्या ही गाडी आहे, पहिला जिथं आमचं 100 रुपयामध्ये प्रवास व्हायचा तिथं आता 200-300 रुपये लागतात. पेट्रोलचा दर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीचा दर हे आवाक्याच्या बाहेर चालल्यात पूर्ण. सोनं चांदी म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट, पेट्रोलचा दर, सोनं चांदी, औषध पाणी, खाण्यावर पण आता प्रत्येक गोष्ट वाढत चालली आहे. कुठं तर दर आवाक्यात यायला पाहिजे. आणि आता आपल्या बाहेरच्या राज्यात बघितलं तर पेट्रोलच्या दरात किती फरक आहे. इकडं कमी कमी 20-25 रुपयाचा फरक आहे जवळच्या प्रत्येक राज्यात. मग ते सगळं आवाक्यात आणायला पाहिजे आपण. थोडं समतोल राखलं पाहिजे. सामान्य माणूस पूर्ण खचत गेला आहे यात खर्चाच्या बाजू. तो कुठं तर टाळला पाहिजे. आणि आत्ता सध्याला सामान्य माणसाची परिस्थिती बघितली तर कुठलीच गोष्ट त्याला खरेदी करताना विचार करायला लागते. आणि आता ही गाडी म्हणला सेकंड हँड गाडी वापरायची म्हणली तर ती पेट्रोलकडंच परवडत नाही आणि नवीन इलेक्ट्रिक घ्यायला गेलं तर ते पैशाकडं परवडत नाही. मग त्या दोन्ही गोष्टी कुठं तर आवाक्यात आल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आवाक्यात आला पाहिजे. सोने चांदीचा दर म्हणा, आता कॉमन माणूस तर सोने चांदी घ्यायच्या नादाला लागणारच नाही अजिबात. एवढा रेट वाढत गेला त्याचा. ती कुठं तर आवाक्यात आणला पाहिजे. पूर्वीचा आणि आत्ताचा यात खूप मोठा डिफरन्स पडला आहे. मग ती कुठं तर आवाक्यात आला पाहिजे एवढीच आमची दरखास्त आहे कॉमन मॅनची. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रावण कलकुटकी. खरं तर कॉलेज स्टुडंट आहेस. काय सांगशील येणारं बजेटमध्ये तुला काय अपेक्षित वाटतंय? कारण 1 तारखेला बजेट आहे ते सादर होतं समोर. मला आजकाल वाटतं आहे की आजकालच्या जे प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांच्या जागेला गव्हर्मेंटच्या अकॅडमीज व्हायला हव्या. कारण की ज्या लोकांना गरज असते खरंच शिक्षणाची ती लोकं कधीकधी जास्त फी असल्यामुळे त्या बाजूला म्हणजे प्रायव्हेट अकॅडमीज अफोर्ड करू शकत नाहीत. पण मला एवढंच वाटतं की गव्हर्मेंटनं मदत करावी. कमी म्हणजे जे आत्ता प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांना विचारावं, म्हणजे असं हे करावं की त्यांना गव्हर्मेंटला शिफ्ट करायला हवं. कारण की प्रायव्हेट अकॅडमीज तसंही खूप पैसा त्यांना असतो. 1.5-2 लाख फीज असते अकॅडमीजची. जी लोकं असं ज्यांना स्वतःहून अभ्यास करायचा असतो ते लोकं कधी अफोर्ड होत नाही म्हणून घेऊ नाही शकत तिकडे. तर नेमकी आता 1 तारखेला बजेट सादर होतंय. तुमची नेमकी काय आता केंद्र सरकारकडे बजेट विशेषतः अर्थमंत्र्यांकडे मागणी असणार? आता जे बजेट आपलं मंजूर होतं आहे त्यामध्ये प्रामुख्याने हीच मागणी असेल की आपलं आता जे रेल्वे स्टेशन आहे हे पुरातन म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासून आहे. त्यामध्ये कोकणला जोडणारा जो रेल्वे मार्ग होता हा बरेच वर्ष आपण ऐकतो आहे. तर त्याला अजून एकही काय पुढे प्रोसिजर काय झालेली नाही आहे. त्याचबरोबर मुंबईला जाण्यासाठी ही संध्याकाळची एकच रेल्वे आहे. माझं असं म्हणणं आहे की इथून वंदे भारत ही मुंबईपर्यंत चालू यायला पाहिजे. त्याचबरोबर ती दिल्लीपर्यंत बी चालू यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आता पेट्रोलचे रेट आहेत आता स्थिर आहेत, ह्याच्यापेक्षा आणि जर थोडे कमी झाले तर ते बिन बरं होणार. तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश अशोक सूर्यवंशी. काय सांगाल? खरं तर केंद्राचं बजेट आहे ते 1 तारखेला सादर होतं. काय तुमची केंद्राकडे मागणी आहे? 1 तारखेला आपलं 2026चं बजेट या ठिकाणी सादर होते 26-27चं. आणि ह्याच दृष्टिकोनातनं आज एक युवक म्हणून खऱ्या अर्थानं या देशात रोजगार निर्मिती जी आहे, कारण आपण बघितलं तर बहुतांश युवक हे बेरोजगार आहेत. ते त्या बाबतीत कुठंतरी केंद्रानं काहीतरी ठोस आपलं पाऊल घेतलं पाहिजे. त्याच प्रमाणावर जे मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल. आज पेट्रोलचा भाव जर आपण बघितला तर 104 रुपये पर लिटर भाव आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं कंबरड ह्या गोष्टींमुळं मोडलेलं आहे. ह्या गोष्टीत कुठंतरी एक प्रकारचं त्या ठिकाणी ह्या गोष्टींची किंमत कुठंतरी कमी करून सहाय्य केलं पाहिजे. तर त्याच पद्धतीनं
कोल्हापूरच्या दृष्टीनं बघायला गेलं तर कोल्हापूरच्या रेल्वेचा जो प्रश्न आहे, कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन असेल किंवा कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं असेल किंवा वंदे भारतसारख्या काही अधिक ट्रेन, कोल्हापूर पुणे एक ट्रेन सर्वांची मागणी आहे की एक सुपरफास्ट ट्रेन जेणेकरून माणूस एका दिवसात जाऊन परत येईल. अशा पद्धतीच्या विविध गोष्टी आज आपल्या इथं एअरपोर्ट चालू झाले, परंतु विमानाच्या सेवा वाढवणं असेल, विमानाच्या फेऱ्या वाढवणं असतील, पर्यटन आज कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो पर्यटक येत असतात, पण त्यांना आणखी त्यांचा प्रवास कसा सोपा करता येईल ह्या दृष्टिकोनातून देखील सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आज हायवेजवर सरकार फार खर्च करतं आहे, त्यांना बजेट देते, परंतु त्या कामांचा दर्जा कुठंतरी टिकतो आहे का ह्या गोष्टीकडेही सरकारनं आणि केंद्रीय मंत्र्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण जर NH4चं काम बघितलं तर इतके वर्ष चालू आहे. इकडं आपण गेला तर बेळगाव बेंगलोरच्या दिशेने, इकडे पुन्हा मुंबईच्या दिशेने दोन्हीकडचं काम चालू आहे आणि कोल्हापुरातल्या प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा फार त्रास सहन करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्र्यांनी या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. केंद्राचं बजेट आहे ते सादर होतं आहे 1 तारखेला. गृहिणी म्हणून तुमची काय मागणी आहे? गृहिणी म्हणून आत्ताचे जे गॅसचे दर आभाळाला टेकलेले आहेत, जे आधी 300-400ला मिळत होते ते आता 1000 रुपयेपर्यंत गेलेत. त्याच्यात तेलाचं पण तेवढंच हे झालेलं आहे की आत्ताचं दर आणि मागच्या 10 वर्षापूर्वीचा दर खूपच फरक पडलेला आहे. महिलांनी घर चालवायचं कसं, तर महिलांना आता नुसतं योजनेचं माध्यमातून तरी एक केंद्र सरकारनं काहीतरी योजनेच्या मार्फत त्यांना सुखसुविधा द्याव्या, ते तरी ॲटलिस्ट नुसतं कागदपत्र नाही तर कागदपत्राच्या होऊन ते महिलांपर्यंत पोचाव्या हीच एक विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, घर चालवत असताना काटकसरपणा आम्ही करत असतो, तर घर चालवायचं कसं. मग पेट्रोलचे लाईटचे बिलं पण एवढी वाढलेली आहेत की त्याच्यातनं वाचवण्यासाठी पैसे पण राहत नाहीत. ह्यासाठी केंद्र सरकारकडं एकच आमची मागणी आहे की लवकरात लवकर सगळे दर जे आहेत तुम्ही वाढवलेले आहेत ते कमी करावे आणि प्रत्येकजण सुखानं राहावं हीच इच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.